एका गावात एक विष्णू भक्त राहत होता. तो मनोभावे विष्णूची पूजा करत असे, ध्यान करत असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन नारद मुनी त्याला भेटायला गेले. त्यांनी विचारलं की बोल, तुला काय हवंय? तो म्हणाला, मला काहीच नको, फक्त विष्णूंना जाऊन एवढं विचारा की मी रोजचे किती रुपये कमवू शकतो. ते म्हणाले, ठीक आहे. ते त्याचा प्रश्न घेऊन विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विचारलं की त्याचं असं म्हणणं आहे की तो रोज किती रुपये कमवू शकतो. विष्णू म्हणाले, रोजचा 1 रुपया. नारद मुनी आले आणि त्यांनी सांगितलं की विष्णूंनी सांगितलंय की तू रोजचा 1 रुपया कमवू शकतोस. तो माणूस खूप खुश झाला. तो म्हणाला, अरे वा, एवढ्या पैशात तर माझं आयुष्य खूपच चांगलं चालेल. आणि असे दिवस चालले होते. तो खूप खुश होता. काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. त्याची कमाई 1 रुपयावरून 11 रुपये झाली. त्याच्या हे लक्षातही आलं नाही, कारण त्याचं आयुष्य खूप छान सुरू होतं. बायकोसोबत सुखाने संसार चालू होता. काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याची कमाई 11 रुपयांवरून 51 रुपये झाली. एक दिवस असाच तो ध्यानाला बसला होता. त्याला असं वाटलं की काहीतरी चुकतंय. विष्णूंनी तर सांगितलं होतं की मी रोजचा 1 रुपया कमवू शकतो, पण मी तर आता 51 रुपये कमवतोय. तो खूप अस्वस्थ झाला. त्यांनी नारद मुनींना बोलावून घेतलं आणि ते म्हणाले की भगवान विष्णूंनी सांगितलेलं खोटं कसं होऊ शकतं? माझ्या हातून काही चूक तर होत नाहीये ना? तुम्ही जाऊन त्यांना विचारा. नारद मुनी परत विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विचारलं की मलाही प्रश्न पडलाय, तुम्ही सांगितलेलं खोटं कसं काय होऊ शकतं? तर भगवान विष्णू म्हणाले की नाही, त्याच्या नशिबाचा तो 1 रुपयाच कमवतोय. त्याचं लग्न झालं. त्याची जी बायको घरात आली, तिच्या नशिबाचे 10 रुपये हे त्याच्याच मार्गाने घरात येतात. काही वर्षांनी त्याला मुलगा झाला. त्याचे 40 रुपये ते सुद्धा त्याच्याच मार्गाने घरात येतात, कारण तो मुलगा खूप लहान आहे. तो बाहेर जाऊन आता कमवू शकत नाही. आपल्यालाही असं बऱ्याच वेळेस वाटतं की मी कमवतोय, मी करतोय, माझ्या कर्तृत्वामुळे सगळं चाललंय. पण बऱ्याचदा आपल्या सुखामागे आपल्या घरातल्या माणसांच्या नशिबाचाही काही वाटा असतो. म्हणून कमाईचा अभिमान नको. आपल्या माध्यमातून आपल्या माणसांचं नशीबही आपल्या घरात येतंय याचं समाधान असू द्या. बघा विचार करून.